हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहात महाराष्ट्रीयन स्पेशल पातोळी रस्सा भाजी. चला तर बघूया कशी बनवतात. तर आता पहिले गॅसवर तवा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडंसं तेल टाकून याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजू द्यायचा आहे चांगला. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट आहे. आमच्या घरी तर खूप वेळेस बनते. ही माझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. ही प्रत्येक ठिकाणी अलग अलग पद्धतीने बनत असते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. कांद्यांना एक प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेला कांदा. आता त्याच तव्यावर सुकलेलं ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं होतं ते टाकून देऊ आणि त्याला पण छान प्रकारे कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही पटापट भाजून घेतलेला आहे. आता त्याला पण एक प्लेटमध्ये काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, सुक्कं खोबरं आणि लसणच्या पाकळ्या घालून बारीक वाटण करून घेऊ आपण. आणि हवं असेल तर पाणी घालू शकता तुम्ही थोडंसं. मी पण थोडं पाणी टाकत आहे. बघू शकता तुम्ही, जेणेकरून आपला मसाला चांगला बारीक होऊन जाईल. बघू शकता वाटण चांगलं बारीक होऊन गेलेलं आहे आपलं. बिलकुल या पद्धतीने बनवायचं आहे. आता गॅसवर एक कढाई ठेवू, त्यामध्ये घालू तेल. बघू शकता तुम्ही, मी तेल कढाईमध्ये टाकून दिलेलं आहे. थोडं जास्त तेल टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आपण आणि मिक्सीला वाटलेलं वाटण घालून घेऊ आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. बघू शकता तुम्ही, अलटपलट करून घ्यायचं. ही खायला खूप टेस्टी लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण 1 ते 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद आणि 1 चम्मच धनेजिरा पावडर. याला चांगलं मिक्स करून घेऊ. तेल सुटेपर्यंत मंद आचेवर राहू देऊ. त्याच्यामध्ये थोडं नमक घालणार आहे, स्वादानुसार नमक घातलेलं आहे. त्याला आता अलटपलट करून घेऊ चांगलं. बघू शकता तुम्ही, मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू आपण आणि यालाही चांगलं मिक्स करून घेऊ मसाल्यासोबत हे चांगलं मिक्स झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपला मसाला, किती छान तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तुम्हाला जितकी घट्ट पातळ लागणार असेल त्या पद्धतीने करू शकता. मी 4 लोकांसाठी बनवत आहे. बघू शकता याच्यात फ्रेश कोथिंबीर टाकणार आहोत आता आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता या भाजीला चांगली उकळी येईपर्यंत आपण पातोळ्या बनवून घेऊ. पातोळ्या बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिर्च पावडर, थोडी हळदी पावडर, थोडं धनेजिरा पावडर आणि गरम मसाला आणि मीठ घालून कणिक जशी मळता आपण तशी भिजून घेऊ. बिलकुल त्याच पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि मस्त असा डो तयार करून घ्यायचा आहे छोटासा. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मस्त डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे ते. आता त्याला थोडं तेल लावून चांगलं चोळून घ्यायचं आहे. बघा किती मस्त असा डो तयार झालेला आहे आपला. ही भाजी खायला खूप छान लागते, नक्की ट्राय करा. बघू शकता भाजीला उकळी यायला सुरुवात झाली. आता पाटल्याला तेल लावून चांगलं चपातीसारखं याला लाटून घेऊ आपण. जास्त बारीकही नाही आणि जास्त मीडियमही नाही लाटायचं आहे. बघू शकता मी ज्या पद्धतीने लाटत आहे त्याच पद्धतीने लाटायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्ही हव्या तशा आकाराने कापू शकता. मी असं कापलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेला आहे आपल्या पातोळ्या. आता भाजीला चांगली उकळी आली आहे. सगळ्या पातोळ्या त्याच्यामध्ये टाकून देऊ आपण. एक करून सगळ्या त्याच्यामध्ये घालून द्यायच्या आहे. बघू शकता भाजीला किती छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्या पातोळ्या घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातोळ्या मंद आचेवर 15 ते 20 मिनटं शिजू द्यायच्या आहे. पातोळ्या चांगल्या शिजून गेलेल्या आहे. बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आपला. तर नक्की बनवा.
आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.